वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज. आज आहे 10वीचा रिझल्ट आणि मी आहे ज्याचं मी आत्तापासून टायमर चालू झालेला आहे. आम्हा तुम्हाला दाखवतो. 2 तास 6 मिनिट 41 सेकंड आणि माझ्यावर आहे भावेश. त्याचा पण रिझल्ट. दोघं पण आज काय होणार काय नाही काही माहीत नाही. आज माझी धाप्पो पण लय चालू झालेली आहे, तर पाहू तुम्हाला पुढे. चाललेलो आम्ही बाहेर चाललेलो आहो. मला तर भावेशचा गोटा आहे तिकडे चाललेलो आहो मी, भावेश आणि सचिन. भावेश कसं वाटून राहिलं रिझल्ट आहे तर? खूपच टेन्शन. आता कसं वाटतं? मस्त. सचिन तर काय जाता मी चाललेलो आहो तिकडे. भेटू आहे तुम्हाला भावेशच्या गोट्यामध्ये. टेन्शन नाही ना काय घ्यायचं आपण जेवढं सरळ केलं येते सांगे आपल्याला. मग त्याला पाहत होते टेन्शन नाही घ्यायचं. लिहून येतो बघ स्टॅम्प पेपरवर. नारळ आणू का? नारळ गुलवार मी 3 नारळ बनवले तसे ऑलरेडी. बोलावले कोट फोडायची सांगा. 2 आता कुठं काही जास्त केलं राहते. टेन्शन ना. जाऊन येतो. कोणी काही नाही म्हणून ना. मग नापास होईन का पास होईन? किती टक्के पडत? मी तर म्हणतो त्याला पासच होते, पण टक्के नाही सांगायचं कोणाला. मग का भोग झालं जे एवढे आलं तेवढे आपल्याला जास्त तेवढे सांगायचे. तर काही भावेशचा गोटा आलेला आहे, तो समोरचा आहे. पायता आम्ही इथं पण पोचून गेलो. भावेश नाचून दाखव एक वेळ पास होण्याच्या खुशीमध्ये. पुन्हा काय? हा एवढंच पुन्हा. तर भावेशच्या कोट्यामध्ये आलेला. तर भावेश आलो होतो त्याच्या वासराला पाहण्यासाठी, म्हणजे ती कालवड आहे. तर काही तुम्हाला भेटू आता रिझल्ट पाहत. आणि माझं बोट जे आहे अंगठा ते लिचकलेला आहे. अंगठा गेलेला, सॉरी खडा अंगठ्याचा जो आहे ते पाहू शकतं. काही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा बोट बाहेर दुखून राहिलेला आहे. तर आता चाललेलो आम्ही घराकडे तिघं पण मिळून. हे आमचा गाव तिकडे. आज पास होणार का नापास होणार काही सांगता येणार नाही. 100% पास होतो. 100% दिला आहे भावेश. आणि पेपरवर लिहून देतो. जर पास झालं तर भावेशहून 5 किलो पेढे. हो ना भावेश? दिली ना आम्हाला पेढे. त्यापासून यांची प्लॅनिंग चालू झालेली आहे. रील्स पाहत आहे कोणती स्टोरी ठेवण्यासाठी. आता हे काय असेल त्यांचं पाहून घ्या तुम्ही यांचा कारनामा. टेन्शन माझ्यापेक्षा जास्त टेन्शन रोहन. लास्टचे 48 मिनिट बाकी आणि रोहनला टेन्शन. 30 मिनिट बाकी आहे आणि हे दोघं आहे. गाईज लास्टचे 7 मिनिट बाकी आहे आणि ह्या 7 मिनिटामध्ये माझी हालत बहुत बेकार झालेली आहे. पाहू शकतो ते. रिझल्ट लागू द्या लवकर आणि माहीत होऊ दे. असा नाही काय होणार ना काय नाही माझ्या. गाईज रिझल्ट लागलेला आणि मला 41 मार्क पडलेले आहे. तर गाईज मी थोडं सॅड झालेलं कारण मला 70चं टार्गेट होतं माझं, पण 41च पडलेलं आहे.